हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल मेकॅनिकल गुरुजी. आज आपल्याकडे अशोक लेलँड गाडी आली आहे BS6. तिचं आपल्याला ब्रेकचं काम करायचं आहे. ब्रेक फेल झाला आहे तिचा, तर ते आपण रिपेअरिंग करणार आहे. ते कसं बघा, चला. हे बघू शकता अशोक लेलँड आहे. हिचं आपल्याला ब्रेक पॅड टाकायचे. हे बघू शकता जास्त ब्रेक पॅड चालवल्यामुळे ब्रेक ऑइल लीक होते. आपण आता ते चेक करणार आहे कशामुळं. हे असं आपल्याला जॅक लावून घ्यायचं आहे. हे असं आपल्याला जॅक चढून घ्यायचं वरती. हे असं सगळे नट आपल्याला बाहेर घ्यायचे आहेत. पाचीचे 19 नट आपल्याला साईडला काढून ठेवायचे आहेत. हे बघू शकता सगळे ब्रेक पॅड गेले. आता आपण हे ब्रेक पॅड चेंज करणार आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला पिस्टन आतमध्ये ढकलायचं पूर्ण. हे जे पिस्टन दिसतंय ते आपल्याला आत ढकलायचं पूर्ण. हे असं आपल्याला कॅलिबर आत दाबायचं आहे. मग आपल्याला 12चा नट लूज करायचा खालचा. मग इथं आपल्याला ब्रेक पॅड फिटिंग करायचं आहे. हे असं आपल्याला फिटिंग करून घ्यायचं. मग कॅलिबर आपल्याला खाली घ्यायचं आहे. हे असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. बघू शकता. मग आपल्याला 12चा नट आपण जो लूज केला तो फिटिंग करून घ्यायचा आहे. हे असं 12चा बोल्ट आपल्याला टाईट करून घ्यायचं फुल. ह्या साईडचं ब्रेक पॅड टाकून झालं आहे आपलं. आता आपण राईट साईडचं ब्रेक पॅड टाकणार आहे. ह्याचं पहिले आपल्याला टायर फिटिंग करून घ्यायचं आहे. हे असं आपल्याला चाके लावून घ्यायचे आहेत. 5चे. हे असं आपल्याला टाईट करून घ्यायचं आहे. आपलं टायर फुल टाईट करून झालं आहे नॉर्मलमध्ये. आता आपण जॅक उतरवणार आहे. मग आपण तो जॅक राईट साईडला फिटिंग करणार आहे. राईट साईडला आपल्याला जॅक चढवायचं आहे. मग हे असं आपल्याला जॅक लावून चढवायचं आहे. हे असं आपल्याला नट लूज करून घ्यायचे आहेत सगळे 5चे. मग आपल्याला हा टायर बाहेर घ्यायचा आहे. असं आपल्याला टायर बाहेर घ्यायचं आहे. मग आपल्याला ह्याचं कॅलिबर दाबायचं आहे. जे दिसते तुम्हाला कॅलिबर हवेचं, हे कॅलिबर हे आपल्याला आत दाबायचं आहे. हे असं आपल्याला दाबायचं आहे कॅलिबरला सोडवर टाकून आतमध्ये. हे असं आपल्याला आतमध्ये कॅलिबर पूर्ण दाबून घ्यायचं आहे. मग आपल्याला इकडचं 12चा नट लूज करून घ्यायचा खालचा. हे 12चा नट लूज करून घ्यायचं. मग आपल्याला असं कॅलिबरवरती उचलायचं आहे. काहीच नाही राहिलं ब्रेक पॅड. हे बघू शकता अख्खी जी मार्किंग असते त्याची सगळी मार्किंग गेली आहे. हे बघू शकता. आता हे नवीन ब्रेक पॅड आपण इथं फिटिंग करणार आहे. हे बघू शकता एक लावलं आपण, आता दुसरं पण लावणार आहे. हे असं काढून घ्यायचं आहे. हे असं आपल्याला लावून घ्यायचं आहे. हे बघू शकता दोन्ही ब्रेक पॅड लावून घेतलेत आपण. आता कॅलिबर खाली घेणार आहे. हे आता कॅलिबर आपण टाईट करून घेणार आहे फुल याचं लेवलला घेऊन. हे असं आपल्याला लेवलला घेऊन मग याचा 12चा नट लावून घ्यायचा आपल्याला. या 12च्या नटला आपल्याला फुल टाईट करून घ्यायचं आहे. आपलं अशोक लेलँडचं ब्रेक पॅड टाकून झालं आहे. आता आपण टायर फिटिंग करणार आहे. ह्याच आपल्याला टायर लावून मग आपल्याला ह्याचे चाके लावायचे. ह्याच आपल्याला चाके लावून घ्यायचे त्याचे. हे असं आपल्याला नॉर्मल टाईट करून घ्यायचं आहे. मग आपल्याला जॅक उतरून घ्यायचं आहे. हे असं आपल्याला जॅक उतरून घ्यायचं खाली. मग आपल्याला हे फुल टाईट करून घ्यायचे आहेत. 19 नट फुल टाईट करून घ्यायचे आहेत. आपल्याला पाईप लावून टाईट करायचं आपल्याला. हे असं आपल्याला सगळे नट फुल टाईट करून घ्यायचे. हे फुल टाईट करून घ्यायचे आहेत आपल्याला लेफ्ट अँड राईट साईडचे. हे असं आपल्याला ब्रेक पंप करायचं आहे. अशोक लेलँडचं आपलं ब्रेक पॅड टाकून झालं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा.